बीड हत्या प्रकरणाच्या एसआयटी पथकामध्ये नव्यानं 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। राजू वंजारे आणि अनिल मंदे यांची एसआयटी पथकात नियुक्ती। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ससूनच्या वैद्यकीय समितीने अहवाल अलंकार पोलीस स्टेशनला पाठवला। काल ससूनच्या वैद्यकीय समितीने हा अहवाल सोपवला। घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक दिल्याचा मनसेचा आरोप। मांसाहार करतात म्हणून अपमानकारक वागणूक दिली गेली। गुजराती कुटुंबाकडून अवमानकारक वागणूक। मनसेच्या पदाधिकाऱ्यांची पोस्ट। मराठी माणसावर अन्याय झाल्यास कानाखाली बसणार। घाटकोपरमधील घटनेनंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांचा इशारा। नाशिकमधील काटेगल्ली परिसरामधील दगडफेक प्रकरणामध्ये आतापर्यंत 25 जणांना अटक तर 14 जणांना 3 दिवसांची कोठडी। एकूण 70 जणांवर गुन्हा दाखल। आरोपींची संख्या अजून वाढण्याची शक्यता। नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामांवरील पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। पालिकेनं बजावलेल्या नोटीसला दर्गा ट्रस्टकडून कोर्टामध्ये आव्हान। 21 एप्रिलला सुनावणी होणार। पालिका काय बाजू मांडणार याकडे लक्ष। मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वावर। पुतळा उभारताना डुप्लेक्स स्टील फ्रेमवर्कचा वापर। 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न। मालवणमधील शिवरायांचा पहिला पुतळा का कोसळला? पहिल्या पुतळ्याचं गुन्हेगार अजून मोकाट का? मालवण पुतळा दुर्घटनेवरून संजय राऊत यांचा सवाल। तर नव्या पुतळ्याचं अनावरण होण्याआधी उत्तर द्या, राऊतांची मागणी। महाराष्ट्रातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीसोबत प्रदेश कमिटी देखील बरखास्त करा। प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव खान नायडू यांची हायकमांडकडे मागणी।